500 अप्रतिम खेळ राहिला या आधीच्या बॅच मध्ये, म्हणून हिरो या मॅचचा आपण पाहिलं तर त्याला सन्मानित केलं जातं प्रवीण वाडकर यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच प्रवीण दादा. मजा आली मॅच बघून, खूप छान खेळ राहिला या आधीच्या बॅच मध्ये संकेतचा, ज्यानं आपण पाहिलं तर संपूर्ण जबाबदारी मॅचची घेतली होती आणि जबाबदारीचं क्रिकेट त्याचं राहिलं. मॅच क्रमांक 5 मध्ये श्री चौनेश्वरी 11 पंकज दादा वाडकर, तदनंतर आपण पाहिलं तर प्रवीण दादा, या सगळ्यांच्या मालकीचा संघ. थँक्यू सो मच, वेल प्लेड. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात, ऐकूयात प्रिन्स सर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर उमेश सर यांच्या वाणीतून मॅचची कहाणी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज क्षितिज आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल त्यांनी कंप्लीट केली. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केले आणि स्कोरबोर्ड ओपन झाले. सध्याच्या घडीला टीम वेदांत 11 घनसोली या टीमचं एक चांगली लढत आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत. या मॅच मध्ये स्ट्रायकिंग एंडला फलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न सफल राहिला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंतचे जर आपण पाहिलं ना तर या बॉलवरती थोडासा ऑफ कटर करण्याचा प्रयत्न, गती काढली होती, त्यानंतर आतमध्ये येणारा बॉल विजय पावलेचा. याच गतीने तो बीट करतो सातत्यानं अनेक स्पर्धांमध्ये. प्रत्येक फलंदाजाला या खेळाडूकडे गती आहे, गतीने बीट करतो, गती कमी काढतो. ओहो, इथे इनफिल्डच्या भरून केला मिड ऑफ आतमध्ये अखेरी त्याचा फायदा घेत बॉल चाललाय लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निखिलच्या बॅट मधून येतोय PMPL चौकार. एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. याच फटक्याची प्रतीक्षा होती टीम वेदांत 11 घनसोली नेव्ही मुंबई या टीमला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकताय. फक्त दिशा दिली, बॉटमॅनचा चांगला वापर केला आणि चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या दिशेने चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन. आतापर्यंत 3 बॉल रिलीज केलेत सर विजय पावले यांनी. रनवे मध्ये थोडस व्यत्यय आलं. डेड बॉलचा इशारा पण आमच्यापर्यंत पोहोचवतात. आतापर्यंत जर उमेश सर आपण पाहिलं ना तर दुपारचं सत्र आहे. तळपतं ऊन आणि या तळपत्या उन्हामध्ये आज चांगला संघर्ष. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा त्या जल्लोषमय उत्साहामध्ये साकार होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. वेग भरपूर होता, कट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला काय घडलं जाईल. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कठीण काय आला, मात्र निखिलला सामोरं जावं लागलं असतं. एक चांगलं कमबॅक पाहायला मिळते. आता चांगलंच पुनरागमन. पहिला बॉल जो चौकार ठोकला होता तो पुढे टाकला होता, ओव्हर पिच बॉल, आणि त्याला चांगलं प्रत्युत्तर दिलं होतं निखिलनं. परंतु या बॉल मध्ये चांगलं कमबॅक, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, तिथे फ्लाय स्लिपच्या दरम्यान एक चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, त्यामुळे धाव आली नाहीये या बॉलवरती. हलक्या हाताने दिशा दिली. एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डी पेक्षा कव्हरला फिल्डर आहे. आतापर्यंत सर उमेश सर आपण पाहिल्यानंतर 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्यात. एक चौकार जरूर आला, परंतु त्या चौकारानंतर एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजय पावले सांगली जिल्ह्यातील मांगले गावचा हा खेळाडू. या खेळाडूने सचिन, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरला सुद्धा गोलंदाजी केलेली आहे. असा खेळाडू शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज विजय पावले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, वेग भरपूर होता, परंतु या क्षणाला दिशा भरकटली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय ज्या प्रकारे हा बॉल रिलीज केला, थोडीशी दिशा भरकटल्याने व्हाईट बॉलचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 रन आतापर्यंत झालेत. 2 अँगलने सध्याच्या घडीला आपल्याला हे प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. ओमसाई MTC च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र एकत्रित आला या स्पर्धेच्या माध्यमातून. कोलोर पद्धतीचा हा बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्क पद्धतीचा हा बॉल या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. हा किती टो क्रशर यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. या चेंडूवरती उत्तरच शोधू शकला नाहीये फलंदाज. इथे सिंगल प्राप्त झाली आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती बिनगडी बाद 7.
सामना सुरू आहे सहावा क्रमांकाचा सामना तुम्ही पाहताय. माफ करा 8 धाबा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 6व्या क्रमांकाचा सामना तुम्ही पाहताय. दोस्ती 11 32 शिराला या टीमने टॉस इथे जिंकलाय. प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग साठी वेदांत 11 घनसोली टीमला आमंत्रण दिलेलं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 8 ला विदाउट लॉस अशी सुरुवात आहे वेदांत 11 घनसोली टीमची. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा खर्च केला सर विजय पावले यांनी आणि त्यानंतर एक नवी ऊर्जा निर्मित झाली टीम दोस्ती 11 32 शिराळा. एकीकडे जर आपण पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने संघ मालक युथ आयकॉन ऑफ सोनवणे आणि सांगली जिल्ह्यातील एक समाजसेवक शंकरदादा मोहिते साहेब, त्याचबरोबर राम यमगर साहेब यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग बेमिसाल पहिल्या बॉलवर स्वागत केलं. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हा षटकार आलाय. काय फटका आपल्या स्क्रीन वरती. क्षितिज मोरेची ऍक्शन पहा. काय पोझिशन होता. बॅकफुटला जाऊन पुल केलाय आणि बॉलला केलाय गोल. षटकार येतोय क्षितिज मोरेच्या बॅट मधून. हा पहिला षटकार. टीमची धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम वेदांत 11 या टीमला तो षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 14 रन आतापर्यंत झालेत. गोलंदाज अँडी पुन्हा एकदा सज्ज होते. पुन्हा एकदा आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार. फलंदाज क्षितिज मात्र खऱ्या अर्थाने यशाचं क्षितिज मात्र गाठत असताना त्याच्या बॅटमध्ये येतोय सलग दुसरा षटकार. आणि 2 षटकार पाहिल्यानंतर आमचे सकाराम कदम सर खुश झालेले आहेत. जर क्षितिज मोरेनं या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं तर मात्र त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परिलिवन कोपरकिरणे टीमचे संघमालक आहेत. सकाराम कदम यांच्याकडून पारितोषिक आलंय क्षितिज मोरेसाठी. ज्याने या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये 50 लगवली तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल क्षितिज मोरेसाठी. लगातार 2 षटकार. अँडीच्या विरोधामध्ये आता पलटवार आक्रमण केलाय क्षितिज मोरेनं. सलग बॅक टू बॅक 2 षटकार आल्याने त्यानंतर खऱ्या अर्थाने एक चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी केले जाते सर विजय पावले यांच्या माध्यमातून गोलंदाज अँडीला. कारण पहिला सामना जर आपण पाहिला ना तर खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं की पहिला सामना हा गमावेल दोस्ती 11 32 शिराळा हा संघ, परंतु त्यानंतर सर विजय पावले यांनी साकारलेली ती रणनीती आणि तो सामना मात्र आपण जिंकताना पाहिला. अँडीचा हा तिसरा बॉल फुलटॉस होता. फक्त दिशा दिली. चेंडू चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतील 4. आणखीन एक मोठा प्रहार हा चौकार पाहायला मिळतोय. हे दबाव आहे. पहिल्या 2 फटक्यांचा हा दबाव अँडी वरती आहे. फुलटोस टाकलाय आणि फुलटोसला थ्रू द कव्हर पॉइंटच्या भरून हा फटका आपल्या स्क्रीन वरती. ऍक्शन रिप्ले. बराच धूल होता स्टंप पासून. फॉलो केलं, रीड केलं बॉलला आणि फेकून दिलाय पॉइंटच्या भरून. 4 रनसाठी PMPL चौकार येतोय क्षितिज मोरेच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या आता 24. 1.3 ओव्हरचा म्हणजे अवघ्या 9 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 24 धावा. अजूनही विकेट आली नाहीये म्हणजे आता टेन्शन वाढलंय. थोडासा आता दबाव वाढलाय. प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही पाहता 80चा. करंट रन रेट 16.00. म्हणजे सुरुवात अगदी झकास झालेली आहे वेदांत 11 घनसोली टीम कडून क्षितिज मोरेची आणि निखिलची. एक चांगला वेग वाढवण्याचा प्रयत्न आतापर्यंत ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो क्षितिज मोरे आणि निखिलचा. कारण ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या टीमच्या माध्यमातून सलामीवीर फलंदाज म्हणून संधी दिली जाते त्यावेळेस भरपूर अपेक्षा असतात तुमच्या टीमला आणि त्या अपेक्षांचं रूपांतर कुठेतरी सार्थ ठरवताना आपल्याला पाहायला मिळतात हे दोन्ही सलामीवीर फलंदाज. कारण आतापर्यंत 5 बॉल पेस केलेत क्षितिजने. 18 रनवर तो खेळतोय. 3 बॉलमध्ये 16 धावा खर्च केल्यात अँडीने आणि कुठेतरी थोडंसा महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. अँडीचा हा 4था बॉल. काय स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने. हा स्ट्रेट हिट केला आणि या स्ट्रेट हिटने फलंदाज क्षितिज मोरेला केलाय सुपर हिट. हा 3रा षटकार. आतापर्यंत 22 धावा खर्च केलेल्या आहेत अँडीनं. मी मगाशीच प्रिन्स उल्लेख केला. हा दबाव आहे, प्रेशर आहे. पहा प्रत्येक बॉल वरती विजय पावले, मयूर पनालकर त्या गोलंदाजाकडे जातात, काहीतरी कानमंत्र देतात. आणि चांगली बाब आहे, क्रिकेटसाठी महत्वपूर्ण बाब आहे. ज्यावेळेस तुम्ही या लेनचे गोलंदाजी करता त्यावेळेस मात्र थोडंसं कानमंत्र देणं गरजेचं आहे असं, जेणेकरून या गोलंदाजांना 2 ते 3 बॉल राहिलेत त्यामध्ये कमबॅक झालं पाहिजे अशीच त्यांची भावना असते.
सुरेश सबकल कडून 3 षटकारांसाठी क्षितिज मोरेला 1000 रुपये आलेले आहेत. हलक्यात आणि दिशा दिली, चेंडू चालला आहे डीप कव्हरच्या दिशेने, फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी अप्रतिम. या षटकामध्ये जर उमेश सर विचार केला ना, फक्त आणि फक्त षटकार आणि चौकारच पाहायला मिळेल. काय बॅटिंग करतोय, अप्रतिम. पहा आपल्या स्क्रीन वरती लोबर फुलटॉस बॉल काय फिरवलाय बॉलला, इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कबर आणि कबरच्या वरून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चेंडू चौकार आल्यानंतर सुद्धा विजय पावलेनं ते अँडीला मात्र एक प्रशंसाची थाप दिली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. शेवटचा हा बॉल पहा, लाईन काय होती, पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली परंतु पंचांनी अपील फेटाळली. विजय पावले सांगतो की या टप्प्याची अपेक्षा होती, या चेंडूची मी अपेक्षा करत होतो. तो चेंडू शेवटच्या बॉलवरती तो टाकलाय, कारण अंडीला सातत्यानं खराब गोलंदाजी केली. 26 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय. 34ला अजूनही विकेट आली नाहीये, म्हणजेच धूमधडाक्यात सुरुवात वेदांत 11 घनसोली या टीमनं केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट दिला आतापर्यंत फलंदाज निखिल आणि क्षितिजने. क्षितिज मोरेचं कौतुक करावं लागेल, कारण 8 बॉल त्याने पेस केलेत, 28 रनवर तो खेळतोय. सुरुवातीचे 4 बॉल निखिलने पेस केले होते आणि 5 रनवर तो खेळताना पाहायला मिळतोय. 2 वर्षाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 34 रन झाल्यात. जी प्रात्यक्षिक त्यांनी पाहिलं ना सुरुवातीला की आम्ही एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करू, आणि सध्याच्या घडीला तशाच प्रकारचं प्रात्यक्षिक या दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवर स्वतः टीमचा महानायक गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. अमर मराठे गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल दोस्ती 11 32 शिरा या टीमचे संघ व्यवस्थापक विजयजी रेट्रेकर सरांचं देखील, कारण खऱ्या अर्थाने ते एक महत्वाचे घटक देखील आहेत या आयोजनामधील. आणि त्याचबरोबर टीम दोस्ती 11 32 शिरा या टीमचे ते संघ व्यवस्थापक देखील आपल्याला पाहायला मिळतात. अमर येतोय गोलंदाजीच्या मार्कवर. अमरचा पहिला बॉल हलक्यात आणि ड्राईव्ह केलाय, एक सिंगल निखिलच्या माध्यमातून कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल, परंतु या क्षणाला फेकी चांगली होती, गॅदर देखील तेवढंच चांगलं आपल्याला पाहायला मिळालंय. एकेरी धावेचं रूपांतर उमेश सर दुहेरी धावांमध्ये होतं आणि पहिल्या बॉलवर 2 धावा खर्च केल्यात अमर मराठेने. आता मात्र अपेक्षा करत असतील ही टीम 32 शिराला की धाबांचा फ्लो थोडासा कमी झाला पाहिजे, आणि ते काम बॅकफुटला जाऊन फटका चांगलाय, ऑफिश केलाय, बॉलला उडवलाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. काय स्ट्रोक पाहायला मिळतोय, जसा टप्पा पडला आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल ऍक्शन रिप्ले मध्ये ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, बॉटमॅनचा चांगला वापर केला, आय कॉर्डिनेशन चांगलं होतं आणि षटकार पाहायला मिळतोय. हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न, कोलोर पद्धतीचा हा बॉल, लेग स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. या मॅच मध्ये मजा येईल प्रिन्स, कारण दोन्ही बाजूला जर पाहिलं तर दोन्ही संघामध्ये मात्र धुरंधर प्लेयर आपल्याला खेळताना दिसत आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न झाला, एक सिंगल या ठिकाणी होते, परंतु या क्षणाला रनआउटची संधी होती. फेकी चांगली झाली होती उमेश सर, परंतु जर डायरेक्ट हिट झाला असता तर कठीण काळाला क्षितिजला सामोरं जावं लागलं असतं. 2.4 ओव्हरचा खेळ संपला, 43 धावा, विकेट आली नाहीये, म्हणजे जमेची बाजू आहे. पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी बिल्ड केली जाते टीम वेदांत 11 घनसोली टीम कडून. क्षितिज मोरे आणि निखिल 8 बॉल मध्ये 28 या आकड्यावरती तो खेळतोय. क्षितिज मोरे 8 बॉल मध्ये 14 धावा निखिलनं बनवल्यात आतापर्यंत, म्हणजे एक स्वप्नवत सुरुवात, एक ड्रीम स्टार्ट इथे वेदांत 11 घनसोली टीमची झालेली आहे. सुरुवात चांगली असेल तर त्याचा शेवट देखील गोड होतो. या क्षणाला हलक्यात आणि दिशा देण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने फिल्डर होता, चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून होत असताना एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने 44 रन आपल्याला पाहायला मिळतात. अमरचं कौतुक करावं लागेल, कारण फक्त एकच षटकार त्याच्या विरोधामध्ये आला आणि एक चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आतापर्यंत. अमरचा हा बॉल शेवटच्या बॉलवर आक्रमण जरूर केलं, चेंडू चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, फलंदाज निखिलच्या बाटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. 6 रनसाठी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मधील
एक दैदिप्यमान इनिंग या दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मायबाप प्रेक्षकांना विनंती असेल, जर या दोन्ही सलामीवीर फलंदाजांची बॅटिंग आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे, कारण 50 रनची पार्टनरशिप त्यांनी मात्र पूर्ण केली. या मॅच मध्ये चांगली सुरुवात करून दिली, अवघ्या 3 षटकांमध्ये 50 रन. हॅलो 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 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा स्कोर कार्ड वरती. सुरुवात चांगली झालेली आहे या मॅच मध्ये. दादा ते मॉनिटर लावा ना, मॉनिटरला. हॅलो हॅलो 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या वेदांत 11 घनसोली विदाउट लॉस 50. सुरुवात चांगली झालेली आहे या मॅच मध्ये. अजून विकेट आली नाहीये, विकेटच्या शोधामध्ये आहे. कुठला गोलंदाज या मॅच मध्ये ब्रेक थ्रू देईल हे आपल्याला बघायचं आहे. या मॅच मध्ये ओमकार आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये, 4 मध्ये बॉलिंग साठी. 50 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओमकारला आमंत्रित केले ओव्हर नंबर 4 साठी. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुलटॉस होता, काय स्किल वापरली, नो लुक स्ट्रोक असतो तसा स्ट्रोक केला, परंतु फटका फसला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 50 धावा आपण पाहिल्या, परंतु 4थ्या षटकाचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉल मध्ये दाखवून दिलं गोलंदाज ओमकारने की ही मॅच अजून संपली नाही, कारण आम्ही अजून जिंकलो नाही. फुलटॉस होता, असं वाटलं होतं की षटकार जाईल, परंतु एलिव्हेशन कमी होतं. उमेश सर बॅटच्या स्टिकरला बॉल लागलाय. पोझिशन मध्ये नव्हते क्षितिज मोरे. बॅकफुटला जात असताना हुक करण्याचा प्रयत्न, तिथे बॉल जो अंतर पाहिजे होतं क्षितिज मोरेला तो मिळालेला नाहीये आणि खूप चांगला झेल स्क्वेअर लेगच्या दरम्यान टिपण्यात आलाय. पहिला ब्रेक थ्रू मी मगाशी ज्या गोलंदाजाची चर्चा करत होतो ओमकार, त्याच्याकडून अपेक्षा आहे आपल्या टीमसाठी पहिला ब्रेक थ्रू देईल का ही अपेक्षा होते आणि अपेक्षांना मात्र पूर्ण उतरलाय ओमकार. त्याने विकेट प्राप्त केली, क्षितिज मोरेला आउट केलाय. 3.1 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 50. आता नवीन फलंदाज बॅटिंग साठी मनीष आला. बॅटिंग साठी 50 रनवर एक फलंदाज गमावल्यानंतर 1 डाऊन साठी मनीष मांढरे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. साजरी टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे विजयभाऊ चिंचोलकर यांना विनंती आहे, दादा आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेला उपस्थित राहतोय. आदरणीय आमचे विजय दादा, आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून आपला मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत. 32 शिराळा या विभागामध्ये कमीत कमी 12 ते 14 त्यांच्या वैयक्तिक ट्रॅव्हल्स आहेत, स्लीपर कोच ट्रॅव्हल्स आहेत आणि त्याचे मालक आदरणीय विजयदादा चिंचोलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं प्रथमतः आम्ही पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून हृदयापासून करतोय सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. नो बॉलचा इशारा आला. फ्रीची संधी आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजाच्या खात्यामध्ये. आपण जर पाहिलं तर 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी मिळत गेली फलंदाजाला. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला ना तर संधी चालून आली फलंदाज निखिलला, ज्याने आतापर्यंत भरपूर चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. फ्रीडचा बॉल लॉफ्ट केला, फटका चांगला, चेंडू चालला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहे, फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. उमेश सर पण सिंगलच मिळते आणि सिंगल ना टीमची धावसंख्या स्कोर बरोबर 53 धाबा. एक गडी इथे बाद झालाय. क्षितिज मोरे चांगल्या टच मध्ये होता, इन्फॉर्म बॅट्समन, त्याला बाद केला ओमकारनं. म्हणजे पहिला ब्रेक थ्रू दिल्यानंतर मात्र आता धावांचा जो फ्लो आहे तो ब्रेक झालाय असं मी म्हणेन मॅच मध्ये. ओमकारचा हा बॉल लॉफ्ट करायचा होता, परंतु दिशा त्याने बरकटली. यस, इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. अशा धावा रोखाव्या लागतील उमेश सर गोलंदाज ओमकारला, कारण पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळेस आपण अशा प्रकारच्या धावा खर्च करतो ना, सेकंड इनिंग मध्ये कधी कधी याच धावा कठीण ठरत असतात. हो अगदी बरोबर आहे. एक्स्ट्रा धाव थोडासा डोकेदुखी ठरू शकते या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये. बॉल विकेट किपरला बीट करून चालला आता
फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे अंपायर सिग्नल येतोय चौकार. स्ट्रोक चांगला आपल्याला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला या फटक्याची पुनरावृत्ती पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले. हा बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा बॉल हुक करायचा होता. बॅटची कडा घेतली, त्यानंतर विकेट किपर बीट झाला आणि फाईन लेगला जिथे गॅप होती ती गॅप मध्ये निघून चालला बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतात मनीषला. टीमची धावसंख्या 58 या आकड्यावरती. 58 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय फटका, चांगला चेंडू येतोय वाईडिश लॉंगॉनला. डीप मध्ये फिल्डर होता, चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी खर्च केली. ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग चांगली करताना त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे अंतिम 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत या षटकातले. 3 ओव्हरच्या तुलनेनं मात्र चांगली गोलंदाजी केलेली आहे ओमकारनं. कारण पहिल्या सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये धडाकेबाज सुरुवात झाली होती वेदांत 11 घनसोली या टीमची. ओहो, फटका चांगला आहे. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक. तिथे क्षेत्ररक्षक होता, त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर मादक सौंदर्य दाखवल्या फटक्यानं निखिलनं. बॉल सीमा पार, चौकार. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. या फटक्याची पुनरावृत्ती कॉपी बुक स्टाईल फटका पाहायला मिळाला. जणू काही अगोदरच या फटक्याची प्रात्यक्षिका मनामध्ये ताईत केली होती या फलंदाजाने आणि तो चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर तैनात, कोणत्याही प्रकारची होणार नाही चूक आणि फलंदाज क्रमांक 2 गमावलाय. टीम वेदांत 11 घनसोली या टीमने एक चांगला झेल दत्ताने पकडलाय आणि दुसरा फलंदाज गमावलाय 63 रनवर. हे आपल्या स्क्रीन वरती पहा. फटका तर चांगला होता. लॉंग ऑफच्या भरून उडवण्याचा प्रयत्न, दत्ता डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. काय जजमेंट आहे. स्वतःला हलकसं ट्रेस केलं आणि त्यानंतर बाप झेल घेतल्यानंतर त्यांना बाउंड्री लाईनच्या लाईन वरती अगदी दृष्टीक्षेप टाकला की मी सेफ आहे का ही जाणीव करून घेतली आणि फलंदाजी ते आउट होतोय. निखिल बॅक टू द डगआउट. चेक ज्यांचं शुभागमन होत आहे ही संपूर्ण स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेचे रील्स ज्यांच्या माध्यमातून केले जाणार आहेत. राहुल ग्राफिक्स चे सर्वा रावण यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. साई प्लीज या, आपण मुख्य व्यासपीठावरती स्वागत आहे आणि रील्सचं काम आपण सुरू करा. त्याचबरोबर आमचे स्टार खेळाडू राहुल वांगडे यांचंही शुभागमन या स्पर्धेला होत आहे. राहुल, आपल्यालाही विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. धन्यवाद. 63 रन आतापर्यंत होत आहेत. ओमकारचं कौतुक करावं लागेल उमेश सर, कारण पहिल्या बॉलवर देखील विकेट त्याने प्राप्त केला आणि शेवटच्या बॉलवर देखील त्याने विकेट प्राप्त केला. अवघ्या 13 धावा त्याने खर्च केला आणि टीम दोस्ती 11 32 या टीमला एक चांगलं कमबॅक करून दिलंय. गोलंदाजीच्या मार्कवर मयूर पनाळकर आलाय. बाउन्सर होता परंतु दिशा भरकटली. येस, इट इज अ वाईट बॉल. पहिल्याच बॉल वरती दिशा भरकटलेली आहे. बाउन्सर करण्याचा प्रयत्न परंतु लाईन चुकलेला आहे मयूर पनालकरच्या आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 64. अप्रतिम दर्जाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न झालाय. आपण पाहिलं तर उमेश सर आतापर्यंत सलग बॅक टू बॅक 2 सामनावीराचे पुरस्कार या खेळाडूला मिळालेत. पहिल्या मॅच मध्ये देखील विजयामध्ये सर्वाधिक वाटा होता. या गेल्या मॅच मध्ये देखील भरपूर वाटा होता या खेळाडूचा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झालाय. कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे. एक सिंगल, सेकंड रन साठी कॉल आणि पाहता पाहता एकेरी दावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होतंय. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर दोस्ती 11 32 शिराला संघ प्रस्थापित झालेला आहे आणि या टीमचे संघ मालक आहेत आदरणीय शंकरदादा मोहिते आणि आदरणीय श्री राम यमगर साहेब यांच्या माध्यमातून हा संघ प्रस्थापित झाला. आणि या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये जर सांगायचं झालं तर दोस्ती 11 32 शिराला या टीमनं दोन्ही सामने केले, दोन्ही सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे से पॉइंट मध्ये आहेत ते या स्पर्धेमध्ये. कट केलाय, दिशा जरूर दिली आणि चेंडू चालला डीप पॉइंटच्या दिशेने. काय स्ट्रोक केलाय, हा चौकार आलाय. चेक ज्यांचं शुभागमन होत आहे मॉर्निंग ब्लास्टर स्टार या खऱ्या अर्थाने ग्रुपचे सर्वा विजय दादा जुनगरे यांना विनंती केली जाते की आपण मुख्य व्यासपीठावरती या. सन्माननीय विजय दादा जुनगरे मॉर्निंग ब्लास्टर स्टार या
ग्रुपचे सर्वे सर्वा दादा आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या आपलं मनापासून सहर्ष स्वागत. त्याचबरोबर संघ मालक म्हणून संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचाही संघ खेळतोय. या दादा आपल्याला विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. धन्यवाद. 2 गडी बाद 70 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय, टायमिंग चांगला आहे, चेंडू चालला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतील 4. या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना टीम वेदांत 11 घनसोली नवी मुंबई या टीमच्या 74 धावा. चांगला फटका, राऊंड विकेटने हा बॉल टाकला होता. जास्त शफल होऊन हुक करण्याचा प्रयत्न आणि इथे वॅकेंट एरिया मधून बॉल काढलाय. सीमारेषा पलीकडे 4 धावा मिळतात मनीषला आणि या 4 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहे 74. 74 लॉस ऑफ 2 विकेट्स. 4.4 ओव्हरचा म्हणजे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या मॅचच्या. 74 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सलग बॅक टू बॅक 2 चौकार आतापर्यंत आले. मयूर पन्नाळकरच्या विरोधामध्ये कुठेतरी थोडासा महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय 2 बॉल मध्ये, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय की काय या क्षणाला वाईट बॉलचा इशारा. अशा धावा रोखाव्या लागतील उमेश सर गोलंदाज मयूरला. या इनिंग मध्ये एक्स्ट्रा भरपूर आलेले आहेत. प्रत्येक गोलंदाजानं काहीतरी नाविन्य करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नानं मात्र त्यांना यश आलं नाहीये. एक्स्ट्रा भरपूर दिलेत या ओव्हर मध्ये. मयूरनं आतापर्यंत 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न झालाय, समोरच्या दिशेने स्ट्रोक केला, एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड रन साठी कॉल, डायरेक्ट हिट आणि या हिटने सुपर हिट केले फिल्डरला. 1 रन कंप्लीट केली. सेकंड रन घेत असताना फलंदाज तेजस मात्र बाद होताना पाहायला मिळतो. 3रा धक्का टीम वेदांत 11 घनसोली नवी मुंबई या टीमला. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. 4.5 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वेदांत 11 घनसोली टीम 3 गडी बाद 76 धावा. नवीन फलंदाजाला बॅटिंग साठी करण मालुसरे बॅटिंग साठी आला. नंबर 5 शेवटचा बॉल इनिंगचा. फटका फसलाय. विजय पावले आता बॉलच्या खाली खूप चांगला झेल टिपला आणि शेवटच्या बॉल वरती इथे 4थी विकेट आली. वेदांत 11 घनसोली टीमची 4 गडी बाद 76 धावा आणि 77 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. दोस्ती 11 32 शिराला टीम समोर 77 टू विन. तर चला नेक्स्ट मॅच मैत्री ग्रुप जावळे टीमचे कॅप्टन आणि श्री सौनेश्वर 11 या टीमचे कॅप्टन आपण कृपया करून आपण टॉस साठी या. दोन्ही टीमचे कर्णधार आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, पण नाणेफेकी करण्यासाठी त्वरित यायचं आहे. मैत्री ग्रुप जावळे आणि श्री सौनेश्वर 11. थँक्यू सो मच. इथून पुढे आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करणार आहोत. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर आमचे विजयजी रेटरेकर सर हे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार. 32 शिराळा म्हटलं की खऱ्या अर्थाने ज्या टूर्स अँड ट्रॅव्हलची चर्चा सातत्यपूर्व होते, साजरी टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्वेसर्वा आदरणीय विजयदादा चिंचोलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे आणि ही परंपरा खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी जोपासली जाते. साजरी टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्वेसर्वा आदरणीय आमचे विजयदादा चिंचोलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण विजयजी रेटरेकर सर जे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांचा सन्मान करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर आदरणीय योगेश दादा साबळे हे त्यांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेश दादांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अरुण दादा कदम या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत. त्यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. योगेश दादा साबळे यांचा आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्याचबरोबर ज्यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतंय आदरणीय अनिल चंद्रकांत मोमकर कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, त्यांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. मुख्य व्यासपीठावरती आपण काही सन्मान या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय शेअरिंग सेट यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय.
साजरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे विजयदादा चिंचोलकर साहेब यांचे मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती पश्चिम महाराष्ट्र आयोजन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती राहुलजी वांगडे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून आपण सहर्ष स्वागत करूया. पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक अतिथी पाहुणे यांचं आम्ही पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र आयोजन समितीच्या माध्यमातून मनापासून या ठिकाणी हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि आपण सेकंड इनिंगची संपूर्ण कहाणी ऐकूया. धन्यवाद. तर टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. चला वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. 77 धाबांचं लक्ष आहे मॅच मध्ये. 77 टू विन. 15.4 च्या धावगतीने धाबांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. दोस्ती 32 शिराला या टीमला. आणि अशा कंडिशन मध्ये आता सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये. दोस्ती 32 शिराला या टीमची विजय पावले आणि त्याच्या जोडीला तुम्ही पाहताय मयूर पनालकर. पश्चिम महाराष्ट्राची अग्रनामांकित जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. 15.4 धावगती जास्त आहे, परंतु या जोडीची जर पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली तर या लक्ष्याचा पाठलाग अगदी सोपा होईल. दोस्ती 32 शिराला टीमसाठी मॅच मजा येईल. दोन्ही संघ तुल्य बल आहेत. चेक विनंती आहे. आपण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पुढील टॉस करत आहोत. दोन्ही संघ मैत्री ग्रुप जावली आणि श्री चौनेश्वर 11 हे दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत या ठिकाणी जोडलेत आणि विजयदादा चिंचोलकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साजरी टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. टीम चौनेश्वर यांच्याकडून कॉल दिला जाईल. हेड इज अ कॉल. इट इज अ हेड. टॉस जिंकलाय चौनेश्वर 11 या संघाने. अमित दादा, निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं कारण काय असेल? ह्या विकेट अशी आहे, ही विकेट की ह्याच्यावरती तुम्ही किती रन केले तरी चेस होऊ शकतात. आता ग्राउंड विकेट थोडी आता हिट झालेली आहे. बॉल चांगले बॅटवर येत आहेत. मैत्री ग्रुपकडे जाऊया. बॅटिंग करायचे. खूप महत्वाचा सामना आहे तुमच्यासाठी. बॅटिंग करत असताना किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील? 60+ करण्याचा प्रयत्न करू. आता संध्याकाळचं सत्र आहे, हवा थोडी जास्त आहे, त्यामुळे तो सेफ स्कोर असेल. प्रयत्न करू जास्तीत जास्त करण्याचा. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. विजयदादा, आपलंही मनापासून या ठिकाणी आभार मानू. तुमचा संपूर्ण मित्र परिवार या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून मनापासून आभार मानतो. परंतु मित्रांनो, टॉस मध्ये काय घडलंय? टॉस मध्ये खऱ्या अर्थाने श्री चौनेश्वर 11 संघाने टॉस जिंकला आणि प्रथम त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कॅप्टननी सांगितलं की अगदी कमीत कमी धावांमध्ये आम्ही रोखण्याचा मानस या ठिकाणी असेल, परंतु मैत्री ग्रुपचे अमर यांनी सांगितलं की जास्तीच्या धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील. ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न असेल. टीम मैत्री ग्रुपसाठी ही महत्त्वपूर्ण मॅच आहे. टीम चौनेश्वर विन द टॉस अँड बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. चला, पहिल्याच बॉल वरती यश मोरेनं मात्र गोड आनंदाची बातमी दिलेली आहे. मयूर पनालकरला बाद केलाय. चांगली गोलंदाजी. पहिला ब्रेक थ्रू. 0 वरती बाद. 74 धाबांचं लक्ष. आता दत्ताला बॅटिंग साठी. फुलटो स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे विकेट चिटचा कॉल आहे. झेल सोडला. प्रयत्न चांगला केला होता शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकानं. बॅटच्या टोईनला बॉल लागला आणि त्यानंतर मात्र शॉर्ट थर्डमॅनला प्रयत्न चांगला केला होता, परंतु 2 धावा तर मिळतील दत्ताला. आणि या 2 रनच्या मदतीने आता आपलं खातं उघडलंय. संघाचा श्री गणेश झाला. टीमची धावसंख्येला आता सुरुवात होत असताना टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. 77 धावांचं लक्ष आहे. मोठं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवरती विकेट आली ती ही मयूर पनालकरची. सलग 2 मॅच मध्ये हिरो राहिलेला मयूरला या मॅच मध्ये मात्र 0 वर मात्र खऱ्या अर्थाने बाहेर परतावा लागला. दत्ता आपल्याला पाहायला मिळतोय. दत्तासाठी हा बॉल. या क्षणाला काय घडलं जाईल? या अगोदर जीवदान मिळालं, परंतु या क्षणाला कुठल्याही प्रकारचं जीवदान मिळणार नाही. विकेट क्रमांक 2 फलंदाज या ठिकाणी गमावलाय दत्ता. पुन्हा एकदा कॅच इटचा कॉल आणि तिथे फाईन लेगला कुठलंही चूक नाहीये. खूप चांगला झेल टिपलाय. दत्ताला आता घरचा रस्ता दाखवलाय.
फटका मिस टाइम, एक ब्लाइंडर खेळण्याचा प्रयत्न. फटका खेळत असताना मोमेंटमला बॉल वरती नजर हटवली होती. डोळे मिटले होते दत्ताचे, आपल्या स्क्रीन वरती दाखवलं जातं, त्यामुळे मिस टायमिंग स्ट्रोक झालाय आणि ते विकेट आली. यश मोरेचं कौतुक, खूप चांगली गोलंदाजी यशने केलेली आहे. 2 धक्के दिलेत पहिल्या पॉवर प्ले मध्ये यश मोरेनं. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, धक्क्यावरती धक्के, 2 ला 2. नेल्सनाकडे आपल्या स्क्रीन वरती अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 गडी बाद 2 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 77 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्यांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय संघ दोस्ती 11-32 शिराय संघ 15.4 धावगतीने धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु ब्रेक थ्रू धक्के दिलेत यश मोरेने पहिल्याच पॉवर प्ले मध्ये. तीन बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 2. यावेळेस फटका चांगला इनफिल्डच्या बरोबर कॅप आहे. वॅकेंट एरिया, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे विशालच्या बॅट मधून येतोय हा पश्चिम महाराष्ट्राचा क्रॅकिंग चौकार. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम दोस्ती 11-32 शिरा या टीमला, कारण 2 महत्वाचे फलंदाज आतापर्यंत त्यांनी गमावले. त्यांनी विशालला एक चांगली विशालीय कामगिरी मात्र जरूर करावे लागेल. 6 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या जर आपण पाहिले ना उमेश सर, 6 धावा आतापर्यंत होतात. 2 फलंदाज महत्वाचे गमावले. चौकार पाहायला मिळालाय. खूप टप्प्याचा बॉल हुक करायचा होता, पंचांकडे अपील केली जाते, परंतु पंच सांगतायत की हा बॉल नकारात्मक आहे. दत्ता मेहेर अंपायरच्या भूमिकेमध्ये, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाते 7 या आकड्यावरती. पहिलाच षटक अगदी वेदांत 11 घनसोली टीमच्या नावावरती राहिला. यश मोरेनं कमाल केली. पहिल्या बॉल वरती एक गोड आनंदाची बातमी दिली. मयूर पन्नालकरला 0 वरती बाद करत असताना त्यानंतर पहा कशी गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत 4 बॉल संपले, 7च धावा खर्च झालेत आणि 2 धक्के दिलेत. अंडर 22चा हा खेळाडू यश मोरे चांगली गोलंदाजी करतोय, चांगली कामगिरी करतोय या स्पर्धेमध्ये. बॉल विकेट किपर साठी सोडलाय, सरळ निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. इट्स अ फेअर, म्हणजे दादा पंच सांगतायत की हा बॉल डॉट आहे. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं फलंदाज विशालने, परंतु चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा निर्धार घेतलाय गोलंदाजी यश मोरे. आज एक चांगला प्लॅटफॉर्म त्याला देखील मिळाला या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळण्याचं त्याचं भाग्य लाभलंय. हुक करण्याचा प्रयत्न, हा बॉल सुद्धा चालला विकेट किपरच्या हातामध्ये. सलग 2 चेंडू डॉट, लेफ्ट ऑफ ओव्हर विकेटने चांगली गोलंदाजी केली यश मोरेनं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 7 ला 2 अशी परिस्थिती आहे. दोस्ती 11-32 शिराला टीमची 77 करायच्या, म्हणजे अजूनही 70 धावांची आवश्यकता आहे. इथून 4 षटक बाकी आहेत, म्हणजे 24 बॉल आणि 70 धावा हे समीकरण मॅच जिंकण्यासाठी दोस्ती 11-32 शिराला या टीमला. संघर्ष वाढत चाललाय, कारण सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 महत्वाचे फलंदाज गमावले, 7 धावा अवघ्या आल्या आणि आता मात्र 24 बॉल मध्ये अजूनही 70 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील ना, जिद्द चिकाटीने तुम्ही लढा द्याल तर यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते. कारण जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका. येईल तारावाया कोणी, वाट कोणाची पाहू नका. हा खेळ सारा तुम्हाला जिंकायचा आहे, हार कधी मानू नका. विजय तुमच्या जवळच आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका. येणारे 24 बॉल आहेत उमेश सरांनी धावा पूर्ण करायच्या, त्या म्हणजे 70 धावा. ओव्हर नंबर 2 मध्ये आता करण मालुसरे आलाय स्ट्रायकिंग इनला. तुम्ही पाहताय विजय पावले, ज्याला खातं उघडायचं आहे मॅच मध्ये. पहिल्याच मॅच मध्ये फक्त 1च धावांचं योगदान दिलं होतं, झेलचीच्या स्वरूपामध्ये आउट झाला. परंतु आता या मॅच मध्ये खेळावं लागेल विजय पावलेला, कारण संघ आता अडचणीमध्ये आहे. पहिलाच बॉल बिग करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक आहे. पोचलाय पोचलाय पोचलाय, व्हॉट अ कॅच, अप्रतिम झेल, ब्रिलियंट कॅच. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक यश न पकडला झेल आणि संपलाय पुन्हा एकदा विजय पावलेचा खेळ. इथे 0 वरती
गोल्डन डकचा शिकार ठरलाय. विजय पावले बॅक टू द पेव्हिलियन. यश मोरेनं पकडला जेल आणि त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुरेश सकपाल साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. संघ मालक ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल की शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड होती. पुन्हा एकदा पुनरावृत्ती आपण पाहू शकतोय. कव्हरच्या दिशेने धावलाय ब्रेन्स. काय जवळ जवळ 15 ते 20 मीटरचं अंतर कापलं त्यानं, कारण इनफिल्डच्या आतमध्ये तो क्षेत्ररक्षण करत होता. यश मोरे त्याला माहिती आहे या विकेटचं महत्व, त्याला माहिती आहे ही विकेटची प्राइस किती आहे. आपल्या टीम साठी ही जाणीव पूर्णपणे त्याच्या मनामध्ये होती आणि त्यानं काय प्रयत्न केलाय. 100% डेडिकेशन, समर्पण आणि फिल्डिंगचा स्टँडर्ड इथे दाखवत असताना खूप चांगला झेल टिपलाय. अमर आता यादवला बॅटिंग साठी. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती अमर यादव. 7 ला 3. अगदी दयनीय अवस्था झालेली आहे या मॅच मध्ये. ओहो फटका चांगला डाऊन दी ग्राउंड. बॉलला उडवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमर यादवच्या बॅट मधून षटकार. याच फटक्याची प्रतीक्षा आहे सध्याच्या घडीला टीम दोस्ती 11 32 शिराया या टीमला आणि एक चांगला दर्जेदार स्ट्रोक अमरच्या माध्यमातून जसं मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला ना त्याने मात्र आपल्या बॅटचा फोकस ओपन केला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आकुड पद्धतीचा बॉल होता समोरच्या दिशेने केला आणि चांगला स्वीट साऊंड ऐकायला देखील मिळाला. ओव्हर पिच बॉल होता करण मालुसरेचा. समोर टाकलाय आणि समोरच मारलाय अमर यादवनं. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफ क्लिअर करतोय. 6 रन येत आहेत आणि या 6 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 13. म्हणजे हिला मॅच मध्ये 77 करायचे आहे. 77 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सध्या सुरू आहे दोस्ती 11 32 शिराला या टीमचा. बॅकफुटला जाऊन इथे कॅच इटचा कॉल. खूप चांगला झेल टिपला. आणखीन एक फलंदाज बाद. अमर यादव इथे फलंदाज बाद होतोय. निखिलनं पकडला झेल. आणखीन एक विकेटचं पतन. धक्क्यावरती धक्के. पहिल्या ओव्हर मध्ये 2 धक्के यश मोरेने दिलं आणि या ओव्हर मध्ये करण मालुसरे यांना सुद्धा 2 धक्के दिलेत. 4 गडी बाद 13. दयनीय अवस्था प्रिन्स. 77 करायचे आहेत. 1.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय आणि दोस्ती 11 32 शिराला या टीमची धावसंख्या आहे 4 गडी बाद 13. 4 गडी बाद 13 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णपणे दडपणाच्या छायेखाली गेलाय सध्याच्या घडीला दोस्ती 11 32 शिराया संघ, कारण हा सामना तेवढाच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला झेल निखिलने पकडला. आतापर्यंत करणचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या बॉलवर एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला. त्यानंतर एक षटकार देखील त्याच्या विरोधामध्ये आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक चांगलं पुनरागमन त्याने करून दिलं. टीम वेदांत 11 घनसोली या टीमला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतात. अक्षय आला बॅटिंग साठी. पहिले 2 सुरुवातीचे पॉवर प्ले मध्ये इफेक्टिव्ह बॅटिंग झाली नाहीये. 4 विकेट्स गमावलेत 13 या आकड्यावरती. पॉवर प्लेचा जास्त फायदा उठवला नाहीये. त्याचं कारण आहे यश मोरेने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून करण मालुसरे सुद्धा खूप चांगली गोलंदाजी करतोय. बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर. इथेही विकेट मिळेल का. धावलाय परंतु झेल सोडला तिथे. खूप चांगला प्रयत्न. चांगलाच प्रयत्न. विजय पावले म्हणत असेल की माझा कसा झेल घेतला, हा झेल का घेतला नाहीये. हे कॉमेडी साहस्य. 2 धावा ते मिळत आहेत. फलंदाज अक्षयला 2 रन आपलं खातं उघडलंय आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 15 15. प्रयत्न चांगला केला होता परंतु तो प्रयत्न कुठेतरी असफल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. कलात्मक फटका ऑन दी अप. बॉलला उडवला एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा अक्षयच्या बॅट मधून. मच निडेड चौकार. अशाच फटक्यांची आता गरज आहे प्रिन्स. जसा चौकार आला ना त्यानंतर उत्साह वाढला. टीम दोस्ती 11 32 शिराया या टीमचा टाळ्यांचा वर्षाव त्यांच्या माध्यमातून करण्यात आला, कारण ज्या प्रकारे मगाशी तुम्ही उल्लेख केला की असेच फटके येणं इम्पॉर्टंट असेल आणि अशीच खेळी साकारावी लागेल अक्षय आणि विशाल आपल्या टीमसाठी.
ऑन साइडला खूप चांगला ड्राईव्ह, परंतु शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडीशी फंबलिंग करतोय, त्यामुळे एक धावे ते मिळते अक्षयला. आणि या सिंगलच्या मदतीनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 20. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून धावा बनवायच्या आहेत विजयासाठी 57. 18 बॉल 57 धावांची आवश्यकता. दोस्ती 11 32 शिराला टीमला. सामन्याचे चित्र बदलून टाकलं या सुरुवातीच्या 2 षटकांनी. ज्या प्रकारे पॉवर प्लेचं पहिले षटक यश मोरेने हाताळलं, अवघ्या 2 धावा खर्च करून 7 धावा खर्च करून 2 विकेट त्याने प्राप्त केले आणि करणने देखील तेवढीच चांगली गोलंदाजी त्याने मात्र करताना आपल्याला पाहायला मिळाला. चला दोन्ही टीम गेम स्पीडअप करायचा आहे, कारण 2 वाजून 40 मिनिटं झालेले आहेत आणि 6व्या क्रमांकाच्या मॅच मध्ये आपण आहोत. त्यामुळे अजूनही ही मॅच सोडून 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. लक्षात घ्या, 2 वाजून 40 मिनिटं म्हणजे 2:45 वाजलेले आहेत. थोडासा स्पीडअप करा दोन्ही टीम. 18 बॉल 57 धावांची आवश्यकता आहे. मनीष आता बॉलिंग साठी ओव्हर नंबर 2 मध्ये 3 मध्ये, कारण 2 षटकांचा ऑलरेडी खेळ संपलाय. 10च्या सरासरीने धावा आल्यात. 15.4 ची धावगती होती, ती गाठली आली नाहीये. 4 विकेट. आता रिक्वायर्ड जर पाहिला तर 19 झालाय पूर्णपणे, म्हणजे इथून 19च्या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 बॉल 57 धावा. गोलंदाज तयार. फुलटॉस आणि ते आता फुलटोल वसूल केलाय. बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय 6 रनसाठी. अक्षयच्या बॅटमधून षटकार. नो बॉल, कारण बेस्ट आहे. फ्रीडचा बॉल आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय ज्या प्रकारे नियंत्रण चुकलं आणि फुलटॉस होता. उंची भरपूर होती, परंतु या क्षणाला 9 बॉलवर हा षटकार आलाय. मनीषनं चूक केलेली आहे. फुलटॉस ताक असं असताना, फुलटॉस म्हणजे क्रिकेटमध्ये केलेली ही मोठी चूक आणि ती मनीषने केलेली आहे. 9+6 7 धावा 27 आणि पुढचा बॉल आहे फ्री हिट. पुन्हा एकदा संधी अक्षयकडे. फ्रीजचा बॉल. मनीष निघालाय बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन उडवलाय. डीप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, तो बनलाय तिथे प्रेक्षक आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. आणखीन एक षटकार येतोय अक्षयच्या बॅटमधून. सलग 2 मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण एक गीत आपण ऐकलं होतं, मी हो अक्षय अक्षय, आणि सध्याच्या घडीला हा अक्षय आपल्या टीमसाठी अफलातून खेळीने आपल्या टीमला सांगतोय की तुम्ही काळजी घेऊ नका, मी अजूनही मैदानामध्ये चांगला खेळ करू शकतो आणि एक चांगलं प्रात्यक्षिक त्याने आतापर्यंत साकारलंय सुरुवातीच्या या 2 बॉलवर. मनीषची खराब गोलंदाजी असं मी बनेन, कारण मनीषनं आतापर्यंत एकच चेंडू टाकलाय आणि त्याच्यामध्ये धावा आलेल्या आहेत 13. कारण पहिला बॉल बीमर वापर केला होता, बीमरचा वापर, तिथे फ्री हिटचा षटकार लागला आणि त्यानंतर षटकार. फुलर लेनचा बॉल. ऑन साइडला ड्राईव्ह चांगला केलाय. डीप मध्ये खाऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप आहे, त्यामुळे एकच धावे ते मिळते अक्षयला आणि सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 34 या आकड्यावरती. 34 धावा आहेत. लक्ष्य थोडंसं दूर आहे, परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. जशी बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये क्षितिज मोरेने केली, निखिलने केली, तशीच बॅटिंग मात्र करावी लागेल या मॅच मध्ये. आणखीन एक चांगला फटका ऑन दी अप. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. 2 धाबे ते मिळतात विशालला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती, म्हणजे अजूनही आता 41 धाबांची गरज आहे. 15 बॉल आणि 41 धाबा हे समीकरण. अशा धावा रोखाव्या लागतील, कारण अशी फिल्डिंग टाळावी लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला, कारण धावा तुम्हाला रोखायच्यात या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. मनीष राऊंड द विकेट. ओहो, पुल केला आणि बॉलची केले 32 गोल. बॉल सीमारेषा पलीकडे. विशालच्या बॅट मधून एक पॉवरफुल स्ट्रोक. बॉल ने घेतली आकाश भरारी आणि बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. 6 PMPL षटकार येतो विशालच्या बॅट मधून. एकंदरीत जर आपण प्रात्यक्षिक पाहिलं ना तर पूर्णपणे आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय. कठीण काळामध्ये स्वतःला सांगा
की अजून खऱ्या अर्थाने जीवनामध्ये तुम्ही हारलात नाही, कारण जिद्दची कणेने तुम्ही जो लढा द्याल ना तोच लढा तुम्हाला विजय प्राप्त देखील करून देईन असा निर्धार घेतलाय. ओहो, हा बॉल पडल्यानंतर मनीषला खाली राहून गेलाय. विशालसाठी थोडंसं कमबॅक, हलकंसं कमबॅक झालं या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 42, 77 धाबांचं लक्ष आहे, म्हणजे अजूनही करायचे आहेत 35 धाबा. 13 बॉल आणि 35 धाबांची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन हॅमर केलाय, समोर फोर्स करून मारलाय लॉंग अपच्या भरून. बॉल सीमारेषा पलीकडे विशालच्या बॅट मधून येतोय, हा आकाशाला गवसणी घालणारा सिक्सर. षटकर देखील आपल्याला पाहायला मिळालाय. काय टायमिंग होतं ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर बॉटमॅनचा चांगला वापर केला, ताकदीचा पुरेपूर वापर त्याने केला आणि या षटकाराने पुन्हा एकदा या मॅच मध्ये कलाटणी मिळवून दिली टीम दोस्ती 11 32 शिरा या टीमला. समीकरण बदलणे उमेश सर जर आपण पाहिलं तर शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 29 रन आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 15.4 ची धावगती होती पहिल्या सुरुवातीपासून, ती आता 14.5 ही धावगती राहिलेली आहे. किती कव्हर केलाय रन रेट. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 48 ला 4. आता 12 चेंडूंचा खेळ इथून बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 29 धाबांची गरज आहे दोस्ती 11 32 शिराला या टीमला. हा सामना जिंकण्यासाठी एका बाजूला तुम्ही पाहताय शंकरदादा मोहिते, राम यमगर यांच्या मालकीचा संघ आणि एका बाजूला तुम्ही पाहता तर सुरेश सकताळ यांच्या मालकीचा संघ आता धाबांचं रक्षण करतो या मॅच मध्ये. 12 बॉल 29 करायचे आहेत गणेशाला बॉलिंगसाठी. ओव्हर नंबर 4 मध्ये षटक क्रमांक 74 राखण्यासाठी आता गणेश बॉलिंग मार्क वरती. 12 बॉल 29 धाबांची आवश्यकता. वॉड मॅच. सामना आता भरपूर तापलाय, रोमहर्षक झालाय, हाय व्होल्टेज सामना. स्ट्रायकिंग लाक्षे ज्याच्या बॅट मधून 6 बॉल मध्ये 20 धाबा आल्यात. विशाल केलतो 7 बॉल मध्ये 18 या आकड्यावरती. एक चांगली भागीदारी आता 5व्या गटासाठी बिल्ड होते. पहिला बॉल गणेशचा, पहिलाच बॉल टर्न अँड बाउन्स, चांगली गोलंदाजी, बॅकअप हँड, टप्पा थोडासा मागे ठेवला होता, इथून राईज केलाय आणि पहा आपल्या स्क्रीन वरती बीट होऊन चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती गणेशने टाकलाय. आता 11 बॉल 29 धाबांची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 29 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हेलिकॉप्टर उडवलाय, काय स्ट्रोक आहे, हा षटकार येतोय. या षटकाराने पुन्हा एकदा उमेश सर दाखवून दिलं की ही मॅच अजून संपली नाही, कारण आम्ही अजून जिंकलो नाही. काय फटका सजवला हेलिकॉप्टर पद्धतीने ड्राईव्ह करत असताना. फायडिश लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या भरून हा फटका केलाय अक्षयनं. सिक्सर गणेशच्या विरोधामध्ये हा सिक्सर पहा आपल्या स्क्रीन वरती. ओव्हर पिच बॉल पुढ्यात टाकलाय, खूप चांगला ड्राईव्ह, खूप चांगला फटका खेळत असताना 6 रन वसूल केलेत. आता 10 बॉल 23 धाबांची आवश्यकता, कारण धाबा झाल्या 54 ला 4. 77 धाबांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. आणखीन एक चांगला फटका, इथे कॅचिटचा कॉल आणि इथे झेल सोडलाय. हा झेल सोडला की मॅच सोडली ही म्हणणार नाहीये, परंतु तिथे चूक झालेली आहे मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाची. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. आणि झेल देखील सोडलाय, तो देखील मोक्याच्या क्षणी. ज्या अक्षयने आतापर्यंत 9 बॉल पेस केले, 27 रनवर खेळतोय, त्याच अक्षयचा मात्र झेल सोडला. येणाऱ्या काळामध्ये मिळालेल्या संधीचं सोनं कितपत करेल अक्षय, हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण होते. कारण एखाद्या फलंदाजाचा झेल ज्यावेळेस सुटला जातो ना, त्यावेळेस एक नवीन कॉन्फिडन्स लेवल त्याच्यामध्ये ती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 9 बॉल आणि 22 धाबांची आवश्यकता आहे. 55 ला 4, 3.3 ओव्हरचा खेळ संपलाय. नेक्स्ट मॅच मध्ये श्री चौनेश्वर 11 या टीमनं मैत्री ग्रुप जावली या टीमच्या विरोधामध्ये टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे श्री चौनेश्वर 11 आपल्याला लगेच फिल्डिंग साठी सज्ज राहायचं आहे. 9 बॉल आणि 22 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. काय फटकेबाजी सुरू, अक्षयच्या बॅट मधून धाबा येत आहेत.
विशालच्या बॅट मधून धाबा आल्या त्या 7 बॉल मध्ये 18 वरती खेळतो विशाल. 9 बॉल मध्ये 27 धाबा बनवल्यात अक्षयने आतापर्यंत. गोलंदाज तयार. बॅकफुटला जाऊन फुल करायचा होता. इथे संधी प्राप्त झाल्याने खूप चांगला झेल टिपलाय. खाऊ कॉर्नरच्या रिझर्व मध्ये फलंदाज इथे आउट होतोय. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. भरपूर अपेक्षा होते या मॅच मध्ये की शेवट देखील चांगला गोड होताना पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा, परंतु विशाल या ठिकाणी बाद झालाय. ज्या विशालने भरपूर चांगली साथ दिली अक्षयला, परंतु ती साथ तुटताना पाहायला मिळते. चांगला झेल पकडला फिल्डरने. उंचीचा पुरेपूर वापर केला. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला होता ज्याने अप्रतिम दर्जाचा झेल पकडला. तेजसने एक तेजस्वी झेल पकडला आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिले. ऑन स्क्रीन जर आपण पाहिलं ना तर 55 रनवर 5 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. उमेश सर 55 ला 5 अशी परिस्थिती आहे मॅच मध्ये. आता 8 बॉल 22 धाबांची आवश्यकता आहे आणि अशा कंडिशन मध्ये आता नवीन बॅटर 7व्या क्रमांकावरती अमर मराठे चाललाय मैदानामध्ये. अमर मराठे मराठीवाडीचा एक नामांकित एक मातब्बर खेळाडू आता मैदानामध्ये बॅटिंग साठी चाललाय. 8 बॉल आणि 22 धाबांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. इथून पलटवार होऊ शकतो. अमर असा खेळाडू आहे जो होत्याचं नव्हतं करू शकतो. त्याच्यामध्ये टॅलेंट आहे, त्याच्यामध्ये मनगटी फटके मारण्याची क्षमता आहे, त्याच्यामुळे मॅच संपली नाहीये. बॅकफुटला जाऊन थ्रू द कबर कबर्सला केलाय. गॅप मध्ये बॉल चला एक्स्ट्रा कबर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबा हमरच्या बॅट मधून येतोय हा मच नीडेड चौकार. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती ना तो फटका आलाय. आम्हाला ही दोस्ती 11 ही टीम अजरामावर करायची आहे असा निर्धार घेऊन अमरने मात्र खऱ्या अर्थाने एक दर्जेदार स्ट्रोक त्याने केलाय. कॅप्टन म्हणून प्रतिनिधित्व करतोय तो या टीमचं आणि सध्याच्या घडीला एक चांगली महानायक अशी खेळी मात्र त्याला साकारावी लागेल. 7 बॉल आणि 18 रन. 7 बॉल आणि 18 धाबा. शेवटचा बॉल गणेशचा शिल्लक. ओव्हर द विकेटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला मिड विकेटला. भरपूर वेगाने आले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये कारण चांगली फिल्डिंग बॅकअप चांगला होतो त्यामुळे एकच धाव मिळते अमर मराठीला. शेवटच्या ओव्हर मध्ये अमर मराठे मात्र स्ट्राईक वरती जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती. दोस्ती 11 32 शिराला 5 गडी बाद 60. आता 6 बॉल आणि 17 धाबांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये रंगत निर्माण झाली कारण दोन्ही संघ विजयाची स्वप्ने घेऊन उतरलेत. हे 6 बॉल सांगतील की कोणता संघ जिंकेल. हे 6 बॉल सांगतील की गोलंदाज 0 बनेल की फलंदाज 0 बनेल. हे 6 बॉल सांगतील की वेदांत 11 घनसोली जिंकेल की दोस्ती 11 32 शिराळा संघ जिंकतील. परंतु या 6 बॉल मध्ये कोणताही संघ जिंकोपर्यंत विजय हा मात्र क्रिकेटचा होणार आहे. विजय हा मात्र पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा होणार आहे. परंतु या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने जे अतोनात कष्ट आतापर्यंत राहिलेत या दोन्ही टीमचं त्या कष्टाचं फळ मात्र मिळणार आहेच. या 6 बॉल मध्ये शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केले गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज तेजस आपल्याला पाहायला मिळतो. तेजस्वी गोलंदाजी करेल की काय असं प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला निर्माण झालंय कारण 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 17 रन करायचे आहेत. 6 बॉल आणि 17 धाबा. तेजस वरती आता जबाबदारी दिलेली आहे वेदांत 11 घनसोली टीमनं. या मॅचचं आयुष्य दिलंय तेजस वरती. 6 बॉल 17 करायचे आणि स्ट्रायकिंग आता बॅटिंग साठी अमर मराठे. हा बॉल टप्पा पहा पडला नंतर उचली घेणारा बॉल बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. अमर मराठेला पहिल्याच बॉल वरती बीट केला. अप्रतिम गोलंदाजी चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले. तेजसने उंचीचा पुरेपूर वापर केला. लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपण जसं प्रात्यक्षिक पाहतो ना तसंच प्रात्यक्षिक सध्याच्या घडीला या मोमेंटला पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करून एक नवचैतन्य दिले आपल्या टीमला. एक बॉल दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती कारण 5 बॉल 17 धाबांची आवश्यकता आहे. ओहो इथे प्रयत्न फसलाय. डायरेक्ट हिट परंतु बॅकअप चांगला आहे. एकच धाव इथे मिळते. शरीरभेदी गोलंदाजी केली जाते. तेजसचं कौतुक करेन. खूप चांगली गोलंदाजी. दिशेवरती नियंत्रण आहे. अचूक टप्पा. 2 बॉल मध्ये धाबा खर्च केलेली आहे 1. आता 4 बॉल शिल्लक आहेत आणि इथून धाबा करायची आहेत 16. जशी सिंगल आली तशी मात्र खऱ्या अर्थाने दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता फलंदाज
स्ट्रायकर फलंदाजाचा, परंतु अमरने त्याला रोखलं कारण आतापर्यंत स्ट्रायकर फलंदाज सेट झालाय. सुरुवातीपासूनच त्यांनी चांगली कामगिरी केली आणि 4 बॉलमध्ये आता मात्र 16 धावा करायच्या. 4 बॉलमध्ये 4 चौकार या मॅच मध्ये विजय संपादन करून देऊ शकतात टीम दोस्ती 11 32 शिराळा या टीमला. 4 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आहे. ओहो, इथे चांगला यॉर्कर पंचाकडे अपील केली जाते. टो क्रशर यॉर्कर एकदा पूर्ण, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. काय हिट केलाय, ज्या हिटने सुपर हिट केलं, मॅच मध्ये शिरकाव केलाय टीम वेदांत 11 घनसोली या टीमने. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येते, म्हणजे 3 बॉल 15 करायचे आहेत. 3 चेंडू आणि 15 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये. आणखीन एक विकेटचं पतन झालंय, 6वी विकेट गमावली दोस्ती 11 32 शिराला या टीमनं. पहा आपल्या स्क्रीन वरती कसा चेंडू टाकलाय, अगदी खोलात टाकला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पायावरती लागलाय, तिथे 1 रन दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नासाठी धावले होते, परंतु पहा मिड विकेट वरून थ्रो इन ऑन दी स्टंप, अचूक नेमबाजी, फलंदाज आउट. 3 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल मध्ये 15 रनची गरज आणि जसे जसे विकेट येतात ना त्यानंतर वेदांत 11 घनसोली टीमचे संघमालक सुरेशजी सकपाळ साहेब यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य, कारण विजयाच्या उंबरठ्यावर ते आहेत, परंतु मॅच अजूनही बाकी आहे. कारण क्रिकेट आणि जितेचा खेळ आहे, कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. 3 बॉल मध्ये अजूनही 15 रन. 3 बॉल मध्ये 15 रनची गरज अजूनही आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल पहा, दिशा बरकटली. यस, इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते. नवीन आलेला फलंदाज संतोष, मात्र नावामध्ये शांतता आहे, परंतु आक्रमण तो करेल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, कारण शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. आता मात्र 14 धावा करायच्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये 2 बॉल मध्ये 17 रन देखील आपण पाहिल्यात, परंतु आज मात्र 3 बॉल मध्ये 14 धावा पाहायला मिळतात की काय या PMPL 2025 या स्पर्धेमध्ये. 3 बॉल आणि 14 धाबा. इथे कॅचिटचा कॉल, आणखीन एक विकेट प्राप्त झाली तेजसला. फलंदाज आउट, म्हणजे आता 2 बॉल 14 करायचे आहेत. सामना आता दूर चाललाय दोस्ती 11 32 शिराला या टीम साठी. पूर्णपणे शिरकाव केला या मॅच मध्ये. तेजस्वी गोलंदाजी केली आपल्या टीम साठी. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय आणि या मॅच मध्ये 3 फलंदाज आधी शून्यावरती बाद झालेले आहेत. या इनिंग मध्ये गोल्डन डकचे शिकार राहिलेत. आता 2 बॉल 14 रनची आवश्यकता आहे. आता काहीतरी मिरॅकल झाला तर ही मॅच जिंकू शकते दोस्ती 11 32 शिराला हा संघ. परंतु जर तरला थारा नाहीये क्रिकेटमध्ये. 2 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. काय गोलंदाजी केली तेजसने शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये, देत ओव्हर मध्ये धक्क्यावरती धक्के दिलेत. नवीन बॅटर आता मैदानामध्ये ओमकार पाटील. चला, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, म्हणजे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल तेजसला. 2 बॉल 13 करायचे आहेत. या बॉलवरती एक मोठा फटका आला तर मजा येईल. थोडस प्रेक्षकांना थोड्या आशा वाढतील प्रेक्षकांच्या. 2 चेंडू 13 धाबा, 77 धाबांचं लक्ष होतं. एक मोठं टार्गेट सेट झालं होतं आणि या लक्ष्याचा बली पडला मी म्हणेन टीम दोस्ती 11 32 शिराला हा टीम. ओहो, फटका फसला इथे बॅकअप पॉइंटला, तिथे झेल सोडला. 1च धाव, हरकत नाहीये, कारण 1 बॉल 12 करायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. त्यामुळे आता सुटकेचा निश्वास सोडलाय वेदांत 11 घनसोली टीमनं. 1 चेंडू आणि 12 धाबा. नेक्स्ट मॅच श्री चौनेश्वर 11 या टीमनं टॉस इथे जिंकलाय. मैत्री ग्रुप जावली या टीमच्या विरोधामध्ये आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे चौनेश्वर 11 आपण लगेचच फिल्डिंग साठी मैदानामध्ये उतरायचं आहे. चला, 11 धाबांना सामना जिंकला वेदांत 11 घनसोली टीम. वेल प्लेड, अभिनंदन टीम आणि हार्डलक बॅटलक मी म्हणेन दोस्ती 11 32 शिराला टीम. तुम्ही सुद्धा खूप चांगला खेळ केला या मॅच मध्ये. तुमचंही मनपूर्वक